तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मोठ्या मैदानाचं मोठं वस्ताद म्हणजे रायफल 81 पण दाखल झाला बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि त्यांच्याच घरचा साज म्हणजे सिकंदर 81 पण आला बघा. नमस्कार. नमस्कार. आज लय जोशमध्ये रायफल घरनं निघतानाच आहे, कारण मोठं मैदान म्हटल्यावर एक वेगळी एक्साइटमेंट असते. आणि यावेळेस मला वाटते मागच्या वर्षी जे मैदान झाले त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी होता जयंत केसरी पर्व 2चा. यावर्षी कसं नियोजन असणार आहे, कसं काय पाहिजे? यावर्षी नियोजन सेटनंच केले. नियोजन एक नंबर आहे. आपण यावर्षी हाय फिक्समध्ये गुलाल आहेच. आणि आज दोघांना घेणं मला वाटते ह्याचा पहिरा काय आला, नाशिकचा बैल आहे कुठला तरी सिकंदरला. बरं बरं. आज मला वाटते काल हिंदकेसरी मान या मैदानाला भेटलाय, तर काय सांगशील त्याबद्दल? तर आपल्याला जो हिंदकेसरी मान प्रत्येक मैदान भेटत होता, पण हे मैदान म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आहे आणि ह्याला हिंदकेसरी मान हवा होता आणि तो काल मिळाला. त्यामुळं सगळ्यांच्या मनातली इच्छा बी पूर्ण झाली आणि आपली बी झालेली. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पळशी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे स्वराज पण दाखल झाला बघा या कासेगावच्या जयंत केसरी हिंदकेसरी मैदानाला. काय म्हणताय, आज स्वराजला घेऊन आलात, कसं काय नियोजन कसं असणार आहे? काय आज नियोजन आहे, टॉपचंच नियोजन आहे. बरं, चांगलाच पायर आहे. चांगला पडली का जोडी यापूर्वी? नाही, पहिल्यांदाच नियोजन केले. बरं, पैसे मैदानानंतर किती कॉल येऊन गेले? कारण प्रथम क्रमांक केल्यावर एक उत्सुकता असते बैलगाडी मालकांची. आणि किती कॉल येऊन गेले त्यानंतर? बरेच कॉल आले. पायऱ्याचं कसं आहे, शाहरुख आमदार निगडीच आहे का नाही, ते पायरा करतो पहिल्यापासून. बरं, त्यामुळे आपल्याला कॉल आले तरी आम्ही त्यांना सांगू. बरं बरं. म्हणजे ठरलेले तुमचं बाबा, जर ती जोडी पळत असली तर तीच पळवता तुम्ही एक प्रकारे. चला शुभेच्छा. करा भाऊ. गाव कोणतं तुमचं? मुंबई. बरं, आज कोणती बैल आणलेत, कसं? बादल आणि चिकण्या. मित्रांनो, मुंबईचा बादल आणि चिकण्या पण आलाय बघा या कासेगावच्या मैदानामध्ये. आज कसं नियोजन असणार दादा? काय पायराव घरचा साज पळणार आहे? पहिल्यांदाच नियोजन केलंय का पळले जोडी यापूर्वी? प्रथमच. बरं, कसं वाटतं मैदान? फाटी वगैरे पाहिली का नाही? पाटी पाहिली चांगली. बरं, 3 फेऱ्याला पहिल्यांदाच आलाय का? पळलंय. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, साखरवाडीचा बादल सुद्धा दाखल झालाय बघा या कासेगावच्या जयंत केसरी मैदानामध्ये. का गाव कोणतं दादा? साखरवाडी. बरं, आज कसं नियोजन असणार आहे? काय पायरा वगैरे काय? पायरा आहे, केलाय. कुणासोबत आहे? ते वडिलांनीच केलाय. बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, चिपळूणचा सुंदर पण आलाय बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि पलीकडचं पक्ष पण आलाय बघा, चिपळूणचंच आहे की? पक्ष पण आलाय चिपळूणचं. आज कसं काय नियोजन असणार? पायरा वगैरे काय? पायरा घरची गाडी पळणार आहे. पहिल्यांदाच आलाय या भागात? हो, नाही आलो होतो मागे पुसेगावला. 3 फेऱ्याला पळलेत का तुमच्या इथे चिखलगट्ट्याला पळतात? 3 फेऱ्याला. चला शुभेच्छा. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव सांगा तुमचं? मनोज गायकवाड. बरं, आज कोणतं बैल आणलंय, कसं काय? सर्जा घेऊन आलो. मित्रांनो, निरेकरांचा सर्जा पण आलाय बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. आणि पलीकडचं नाव काय? रामाशेठ पण आलं बघा. गाव कोणतं याचं? बरं, रामाशेठ पण आला मित्रांनो. आज नियोजन काय, दोघं पळणार आहेत का? रामाशेठ आणि हिचं नाव काय म्हटलं? सर्जा पळणार आहे आज मित्रांनो. पहिल्यांदाच जोडी पळणार आहे काय? पहिल्यांदाच. बरं बरं, चालतंय. शुभेच्छा. मग आज काय अपेक्षा आहे जोडीकडून? काय अपेक्षा, फक्त काय हिंदकेसरी मान मिळावं. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, शिरवळकरांचा संग्राम पण दाखल झाला बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. मित्रांनो, कारोंडेचा हिंदकेसरी चिक्या सुद्धा दाखल झाला बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. मित्रांनो कडगुणकरांचा पुष्पा पण आलाय बघा
या कासेगावच्या मैदानामध्ये. ज्या बैलाला एक डोळा बांधून पळवलं जातं असा हा पुष्पा. मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा पण आलाय बघा या कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. नाना पण आलेत. मुशरफ काय लवकर आलाय, कसं वाटतंय मैदान वगैरे काय बघायचे काय ड्रोनमध्ये बघितलं असतील की. आणि एक प्रकारे मला वाटतंय प्रथमच पहिल्यांदाच हिंदकेसरी मैदानामध्ये आपलं तेजा आलंय. काय अपेक्षा आहे तेजाकडून? हां म्हणजे एक प्रकारे हिंदकेसरी लागणार आज तेजासमोर 100%. चला शुभेच्छा तुम्हाला.